लोकांनी घरा चांगली चांगली बांधलानी, पण त्यात राहायच कोण माणूस नाही. निम्म्या घरासनी अशी टाळी लागलेली. गावाचा गावपणच कुठंतरी हरवत चाललाय. पूर्वी बॅट आणि बॉल घेऊन पैसे नसायचं. सर्व पोरं एकत्र येऊन पैसे काढून बॅट आणि बॉल घ्यायची. आता ह्या सगळ्यांना एकटो घेऊ शकता, पण खेळाय मात्र कोण पोर नाही. गावात आता उरलीत म्हातारी खोतारी माणसा. नोकरी, शिक्षण, उद्योगधंदा यामुळे माणसं शहरात गेली खरी, पण गावाचं गावपण मात्र कुठेतरी हरवून बसले. आणि आता गावात जी तरुण पिढी उरली आहे ना, ती हाय मोबाईलच्या नादात व्यस्त. त्यामुळे लगोऱ्या, भोवऱ्या, गोट्या, विटी दांडू या खेळ मात्र खैतरी ना गायबच झालं. आणि हे आधुनिक युगात ना गावाचं गावपण कुठंतरी हरवत चाललाय. पूर्वी लोकांची गुराढोरा होती, सर्वजण शेती करत होते. आता कोण गावात माणूसच उरला नाही आहे. त्याच्यामुळे या गुरांचं वाडं हे असं रिकामी होत चाललं आणि शेती हा विषय जवळजवळ लांबच राहिला. त्यामुळे गावाचं गावपण ना कुठेतरी हरवत चाललंय. आता चुलीची जागा गॅसने घेतली, जात्यांवरील ओव्यांची जागा सिरियलने घेतली. प्रत्येक घराघरात टीव्ही आला आणि माणूस एकत्र बसून चर्चा करायचा विसरून गेला आणि अशातच गावाचं गावपण हरवून गेला.